दिव्या शिवाजी चव्हाण. हाय, मी श्रुतिक सबीर शिकवण. नमस्कार, मी प्रतीक प्रवीण लोंढे. आमच्या शाळेचे नाव आहे रतनबुवा पाटील माध्यमिक विद्या मंदिर. मी तुम्हाला या प्रयोगाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे कार्फिक्स. या प्रयोगाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे निसर्गामधले कार्बन डायऑक्साईड कमी करून त्यापासून हायड्रोजन इंधन तयार करणे आहे. तर तुम्हाला माहिती असेल की कार्बन डायऑक्साईड आपल्यासाठी किती घातक आहे. कार्बन डायऑक्साईडमुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे व प्रदूषण देखील होत आहे. याचाच परिणाम मानवी जीवनावर देखील होत आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला आहे. यात आम्ही कार्फिक्स या प्रक्रियेने कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर दगडांमध्ये करून या दगडांचे रूपांतर हायड्रोजन गॅसमध्ये करू. हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन या प्रक्रियेने केले जाईल. या पुढील माहिती माझी सहकारी सांगेल. तर मी तुम्हाला या मॉडेल बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर ही एअर कॅप्चर मशीन पर्यावरणातील 20 किलोमीटर रेडियस मधील कार्बन डायऑक्साईड शोषून घेईल. त्यानंतर त्या कार्बन डायऑक्साईडला शुद्ध केले जाईल व 95% कार्बन डायऑक्साईड पुढे स्टोरेज चेंबर मध्ये पाठवले जाईल व 5% कार्बन डायऑक्साईड पर्यावरणात सोडले जाईल. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी सुरक्षित राहील. त्यानंतर हे 95% कार्बन डायऑक्साईड आणि समुद्राचे पाणी मिसळून जमिनीमध्ये 100 मीटर इतके खोलीमध्ये सोडले जाईल. त्यानंतर त्याचे रूपांतर बायकार्बोनेट मिनरल्स मध्ये होईल. हे बायकार्बोनेट मिनरल्स म्हणजेच मॅग्नेशियम बायकार्बोनेट, फेरस बायकार्बोनेट, कार्बोनिक ऍसिड मध्ये रूपांतर होईल. तर यांना आपण दगडही म्हणू शकतो. कार्फिक्स ही प्रक्रिया इतर डेव्हलप कंट्रीज मध्ये सध्या राबवली जात आहे, जसे UK, कोलंबिया युनिव्हर्सिटी. यापुढे प्रक्रिया आम्ही रिसर्च द्वारे पूर्ण केलेली आहे. तर हे मिनरल स्टोर्स पुढे प्युरिफायर चेंबर मध्ये पाठवले जाईल व पाईपाच्या मदतीने त्याला हीटिंग चेंबर मध्ये पाठवले जाईल व हीटिंग चेंबर मध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन या प्रक्रियेद्वारे हे बाय प्रोडक्ट्स एक एक करून सेपरेट केले जाईल व पुढे हायड्रोजन वायूचे रूपांतर कंडेन्सर या चेंबर मध्ये द्रव रूपात होईल व लिक्विड हायड्रोजनला स्टोरेज चेंबर मध्ये उच्च दाबात स्टोर केले जाईल. हायड्रोजनचा उपयोग वीज निर्मिती, इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट मध्ये देखील होऊ शकतो. हायड्रोजन हे एक पर्यायी इंधन आहे. इन फ्युचर 2050 मध्ये आपले असे विजन असेल की तिथे फ्युएल म्हणून हायड्रोजन इंधनची मोठ्या प्रमाणात डिमांड केली जाईल. यामुळे तरुणांना त्यावर अभ्यास करून बिझनेस मध्ये देखील स्कोप मिळू शकतो. तर या प्रयोगामुळे आपल्याला पर्यावरणातील ग्लोबल वॉर्मिंग देखील कमी होईल व कार्बन डायऑक्साईड देखील कमी होईल व आपल्याला एक स्वच्छ रिन्युएबल इंधन तयार मिळेल. तर आपण मिळून सस्टेनेबल डेव्हलपमेंट करूया आणि पर्यावरण स्नेही होऊया. थँक्यू.